नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर तिसऱ्याच दिवसात सुमित्रा देवी पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातील किंवा त्यांच्या पवार कुटुंबियापैकी काही जणांस देखील ती गोष्ट आवडली नाही की म्हणे सुतकामध्येच सुमित्रा देवी पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि त्यावेळेला देखील महाराष्ट्रामध्ये बरीच चर्चा त्या संदर्भामध्ये झाली होती. आणि तो एक भावनिक अत्यंत मोठा प्रश्न निर्माण झाला होता अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सूचनेनुसार म्हणा किंवा एकंदरीत त्यांच्या रणनीतीचा भाग म्हणून ताबडतोबीने सुमित्रा देवी पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी त्यांना विराजमान करण्यात आले. आणि त्याच्यानंतर मग खरं म्हणजे अजित पवार यांच्याबरोबर भाजपाबरोबर युती करत असताना अनेक मोठे नेते माननीय शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्याच्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, मुश्रीफ वगैरे असे असंख्य बडे नेते हे अजित पवारांबरोबर गेले होते. आणि हे सर्व नेते राजकारणामध्ये निपुण आहेत. राजकारणाचे सारे छक्के पंजे त्यांना माहीत आहेत. आणि विशेषतः माननीय शरद पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी या पक्षाच्या वाढीसाठी या सर्व नेते मंडळींनी परिश्रम घेतलेले आहेत, कष्ट घेतलेले आहेत. आणि हा पक्ष वाढवण्यासाठी या मोठ्या नेत्यांचा मोठा वाटा आहे. आणि आता या अजित पवारांच्या अचानक जाण्यामुळे ही सारी जबाबदारी ही सुमित्रा पवार यांच्यावर आली. अर्थात सुमित्रा पवार असेल किंवा त्यांचा मुलगा पार्थ पवार असेल, या दोन व्यक्तींचा प्रत्यक्ष राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी या दोन व्यक्तींचा किती सहभाग असणार आहे. कारण की अजित पवारांचे वारसदार म्हणून त्यांची वरी ताबडतोबीने त्या ठिकाणी लागली. परंतु या दोन व्यक्तींचा प्रत्यक्ष पक्षवाढीसाठी फार मोठे त्यांनी परिश्रम घेतले असं कुणीच म्हणू शकत नाही. परंतु आता बाकी तशा पद्धतीचे सुतोवाच काही मंडळी करू लागले आहेत. आणि या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असतील, ही मंडळी बाकी आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा पक्षामध्ये किंवा मंत्रिमंडळ असेल त्या या वेगवेगळ्या ठिकाणी ते आता स्वतंत्र निर्णय घेत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भेटीगाठी असतील किंवा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी असतील, या संदर्भामध्ये त्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. आणि असं म्हटलं जातं की सुमित्रा देवी पवार यांना कुठली माहिती दिली जात नाही किंवा वगैरे. तर म्हणजे एकंदरीत त्या पक्षामध्ये बरीच घालमेल चालू आहे असंच वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच पक्षाच्या कोण्या भारतीय लेवलच्या सेक्रेटरीनी सुमित्रा देवी पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान केलं. आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे कोणाचा हात आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आणि आता बाकी या ठिकाणी सुमित्रा देवी पवार किंवा पार्थ पवार हे सरकारमध्ये सुमित्रा देवी पवार या सरकारमध्ये प्रशासन चालवत असताना किंवा या सर्वच घडामोडीमध्ये त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही किंवा
पार्थ पवार यांचा पक्ष संघटनेमध्ये असा जबरदस्त त्यांचा कब्जा त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून हे जे सिनियर नेते आहेत की ज्यांनी अनेक छक्केपंजे पाहिलेत आणि पक्षाच्या वाढीसाठी त्यांचं योगदान आहे, तर ते सिनियर नेते बाकी पार्थ पवार यांचं नेतृत्व मानण्यासाठी फार उत्सुक आहेत, अशी बाकी परिस्थिती सध्या दिसत नाही. आणि म्हणून प्रफुल्ल पटेल असेल किंवा छगन भुजबळ असतील किंवा सुनील तटकरे असतील, तर या मंडळीच्या संदर्भामध्ये पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा चालू आहे. आणि यापुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी बाकी अर्थातच सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा भुजबळ असतील यांच्याबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतील आणि सुनित्रा देवी पवार व पार्थ पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी गतिरोध निर्माण करतील, अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामधील काही लोक करत आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे पार्थ पवार हे अत्यंत विद्वान आहेत, त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, राजकारणामध्ये त्यांचं फार प्रचंड कार्य आहे आणि अशी काही त्यांची ख्याती नाही. किंबहुना आता पुण्यामध्ये जमीन घोटाळा त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं होतं किंवा सुनित्रा देवी पवार या केवळ अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या पदावर त्यांना बसवण्यात आलेलं आहे, परंतु ते त्या ठिकाणी त्यांची कर्तबगारी हे सिद्ध करतील का, अशा पद्धतीची देखील कुजबूज सुरू झालेली आहे. आणि तशा पद्धतीची कुजबूज मुद्दामच पक्षामध्ये किंवा समाजामध्ये पसरवली जात आहे की काय, कारण का तर या वरिष्ठ नेत्यांना त्यांचं नेतृत्व मान्य करणं थोडं जड जात आहे. अर्थात प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्या ज्या पदं आहेत आणि जे निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं त्या संदर्भात देखील त्यांची नावं वगळली गेल्यामुळे त्या ठिकाणी ती देखील मंडळी नाराज आहेत, अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती. आणि आता बाकी मोठ्या प्रमाणात धुसफूस त्या पक्षामध्ये दिसते आहे. आणि दुसऱ्या बाजूला माननीय शरद पवार साहेब हे देखील भारतीय जनता पार्टीच्याकडे जातील की काय, अशी एक चर्चा सुरू झाली. आणि मग शरद पवार साहेब व सुप्रिया सुळे हे देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचा पक्ष देखील त्या युतीमध्ये सामील झाला, तर सुनित्रा पवार असेल किंवा पार्थ पवार असेल यांचं अस्तित्व त्या सुप्रिया सुळेमुळे त्या म्हणजे मंत्रिमंडळामध्ये किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान काय असेल ही देखील चर्चा सुरू आहे. कारण की सुप्रिया सुळे देखील या उच्च शिक्षित आहेत आणि प्रदीर्घ अनुभव आहे संसदेचा आणि राजकारणाचा देखील प्रदीर्घ अनुभव आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे पार्थ पवारपेक्षा सुप्रिया सुळेंचाच प्रभाव जास्त पडेल. आणि म्हणून यापुढील काळामध्ये सुनित्रा देवी पवार किंवा पार्थ पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीला बाकी गतिरोध निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशाच पद्धतीची बाकी भावना महाराष्ट्रातील अनेक लोकांना पडली आहे. आणि म्हणून आता बाकी सुनित्रा देवी पवार हे प्रशासनामध्ये आपलं नाव कशा पद्धतीने निर्माण करतील किंवा लोकांच्या अडीअडचणीचे प्रश्न ते कशा पद्धतीने सोडवतील किंवा पक्षामध्ये त्यांचं वजन कायम राहील का किंवा पक्षामध्ये त्यांना यापुढील काळात देखील काही लोक आव्हान देतील का, ही देखील परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा पाहूया पुढे काय होतं ते. परंतु आजच्या घडीला बाकी सुनित्रा देवी पवार व पार्थ पवार यांच्या राजकारणाच्या वाटचालीला बाकी गतिरोध निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केला जात आहे, हेच या ठिकाणी म्हणावंसं वाटते. तरी मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो, तरी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.